नमस्कार. नमस्कार. 4 दिवसापूर्वी पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आता थोडीशी उघडीप दिली, प्रचंड धुकं आहे. आता कांद्याची लागवड चालू आहे. बर, काय लागवडीवर काय परिणाम? लागवडीवर परिणाम म्हणा ना साहेब. ते धुक्याचं पाणी आहे ना, ते कांद्याच्या पातीत गेलं का ते सडायची भीती राहते. काय बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो? बुरशी वाढणार. पण आता चाललंय, लागवड तर केलीच पाहिजे ना. काही ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं लोकांनी कांद्याचे प्लॉट काढून टाकले. मेंढरं आमचे सोडली. पण आता रोपाला सुद्धा बुरशी आलेली आहे. हो का? हो, पण ते निवडून फेकून देतो आम्ही. आता एवढी लेबर तुमच्याकडे कामाला आहेत, त्यांना काय रोज आहे? आता बघा 10 ते 5 यांना ड्युटी आहे. 450 रुपये रोज घेतात. दुपारी 1 तास जेवणाची सुट्टी. दुपारी 1 तास जेवणाची सुट्टी. शेती परवडते का? शेती आता तर काय परवडायसारखी वाटत नाही हवामानामुळे. आणि सध्या आपण जे राजकारण पाहतो, मोदी साहेब, पवार साहेब, शेतकऱ्यांसाठी कोण नेता योग्य वाटतो? काय आता नेता तर काय, आता सगळेच नेते झालेत. आता काय करायचं? त्यातल्या त्यात बरं कोण? नाही तसं काय सांगता येत नाही. आता सगळे एका माळ्याची मनी. सगळे एकसारखे झालेले आहेत. आपलं म्हणायचं आता कोणीच राहिलं नाही असं वाटायला लागले. बरोबर की नाही? निसर्गाचा हा लहरीपणा कशामुळे बदलतो? म्हणजे काय ते आता कसं काय सांगता येईल आपल्या शेतकऱ्याला? शेतकऱ्याला सरकारकडून काय अपेक्षा? काय अपेक्षा आहे? आता आहे ते चालू आहे, व्यवस्थित चाललंच पाहिजे. पण आता काय अपेक्षा करण्यात तरी काय आशा आहे? सगळ्यांना शेतकऱ्याला पुरवणार आहे का सरकार? आता शेतकऱ्यांनी काय शेती करायला सोडून द्यायचं? शेती करायची कशी सोडता येईल? आता काय आम्हाला नोकरी लागणार आहे का साहेब? आता पुढे कुटुंब कसं चालवायचं? नाही मग किती एकर कांदे लावताय? लेबरला तरी पगार रोज दिला पाहिजे ना, शेवटी काम केलंच पाहिजे ना. किती एकर कांदे लावताय? आता माझा 4-4.5 एकर काम आहे. अजून किती दिवस लागवड चालेल? आजचा दुसरा तर दिवस आहे, 5 दिवस चालेल. लाईटची काय परिस्थिती? लाईट काय रात्रंदिवस लाईट, सिंगल फेज, 3 फेज. मग सिंगल फेजला मोटर चालते का? चालते ना. बरं आता लागवडीपुरतं तेवढं करावंच लागते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. नाही तर लेबरचा रोज सगळा आपल्या अंगावर येईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.